ही ती नगरी जिथे प्रभू श्री रामांनी बालपण घालवलं। ही ती भूमी जिथून रामायणाची कथा जिवंत होते। कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळ या मालिकेत आपलं पुढचं गंतव्य आहे अयोध्या। नेपाळहून भारतात सोनवली बॉर्डर क्रॉस करताना मनात वेगळीच भावना होती। बॉर्डर पार केलं आणि टॅक्सीने गोरखपूर गाठलं। पटकन डिनर करून अयोध्येची ट्रेन पकडली। 3 ते 4 तासांचा प्रवास, पण 2 रात्री झोप नसल्यामुळे थकवा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। पहाटे 4 वाजता अयोध्या धाम स्टेशनला पोहोचलो आणि खरंच रेल्वे स्टेशनपेक्षा एअरपोर्ट जास्त वाटत होतं, इतकं भव्य। स्टेशनवरच डॉर्मेटरी मिळाली, थोडी झोप, आंघोळ, नाश्ता आणि मग रामनगरी एक्सप्लोर करायला बाहेर पडलो। पण बाहेर पडलो तर मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी, चालणं सुद्धा कठीण। परंपरेनुसार सर्वप्रथम हनुमान गडीचं दर्शन घ्यायला गेलो। प्रचंड गर्दीतून कसंबसं दर्शन मिळालं। त्यानंतर श्री राम जन्मभूमी मंदिर, अनेक वर्षांची इच्छा इथे पूर्ण झाली। मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वाकडे आणि वातावरणात प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती। भंडाऱ्यात प्रसाद घेतल्यानंतर गेलो दशरथ महाराजांचा राजवाडा, जिथे प्रभू रामाचं बालपण गेलं असं मानलं जातं। त्यानंतर पोहोचलो कनक भवन, अयोध्येतील अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचं मंदिर। असं मानलं जातं की माता कैकेयीने सीतारामांना विवाहानंतर भेट म्हणून हा राजवाडा दिला। ओव्हर पावसात पूर्ण भिजलो होतो, पण प्रवास थांबवणं शक्य नव्हतं। लता मंगेशकर चौकातून पुढे शरयू घाटावर संध्याकाळची आरती अनुभवली, अतिशय मंत्रमुग्ध करणारा क्षण। दिवसाचा शेवट ब्राह्मण भोजनालयातील साध्या पण पौष्टिक जेवणाने केला आणि मग परत अयोध्या धाम स्टेशनला गेलो। पुढचा प्रवास आहे वाराणसीचा। भेटूया पुढच्या भागात।